हॅलो, मी अनितास किचनमध्ये आपण बघूया नाचणीच्या पिठापासून अगदी पौष्टिक असे कटलेट. इथे सोयाबीन आणि नाचणीच्या पिठापासून बनवणार आहोत. 1 वाटी सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेली आहे 5-10 मिनिट. त्यानंतर एक वाटण करून घेऊया. इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. मिरची, लसूण और जिरे आणि ओवा घेतलेला आहे. याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आपण. मी हे घरीच बनवलं आहे. 1 वाटी नाचणी पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये वाटण वाटलेले घालणार आहोत आपण. त्यानंतर ही भिजलेली सोयाबीन गरम पाण्यामध्ये आपण भिजत घातली होती. ती सोयाबीन आपण पूर्णपणे पाणी काढून तिला मिक्सरला आपण असे या प्रकारे करून घेणार आहोत. बघू शकता किती छान ते बारीक झालेली आहे सोयाबीन. त्यानंतर इथे बारीक केलेली कोथिंबीर आपण वापरणार आहोत. तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे हाताने असे मस्त मळून घ्यायचे आहे. याला पाणी जास्त लागत नाही कारण सोयाबीन ओली आहे. 1-2 चमचे पाणी इथं मी वापरलेलं आहे यासाठी एक्स्ट्राचं. या प्रकारे आपण इथे कटलेट बनवून घेणार आहोत. बघू शकता हे असे नाचणीचं पीठ असल्यामुळे एकदम सॉफ्ट असे होत नाहीत, पण खायला खूप पौष्टिक आहेत. नक्की ट्राय करा अनितास रेसिपी. इथे आपण तव्याला थोडंसं तूप लावून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता. या प्रकारे आपण दोन्ही बाजूने कटलेट भाजून घेणार आहोत. हे मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता तुम्ही. खूप पौष्टिक आहे, हेल्दी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब करा.